रोज खा मटन परंतु कमळावर दाबा बटन. एवढं काम करा. आता मटन खा घ्या का दुसरे मतदान दुसरीकडे असं काय भांडण असं हे काय मटन देणार नाही. त्यामुळे हे सगळे आपले उमेदवार या भागाचे उत्तम काम करणारे आहेत. तुम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे. सगळ्यात मोठा तुमचा नगरसेवक अशोक चव्हाण उभा आहे तुमच्या समोर. हा सेवक मी तुमचा सेवक आहे. या महापालिकेमध्ये सत्ता मला द्या, माझ्या पक्षाला द्या. यांचा कान सुद्धा मी पकडू शकतो, यांना उठबैस करायला लावू शकतो. तुमच्या समोर काम तरी केलीच पाहिजे ही माझी गॅरंटी आहे. देवा भाऊंची गॅरंटी आहे, बावनकुळे साहेबांची गॅरंटी. हे काम करतील आणि नांदेडच्या विकासामध्ये 100% हातभार आम्ही सर्व मिळून लावू हे आश्वासन देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. भाजपचं सोहळ्यातलं हिंदुत्व आहे. अशा पद्धतीनं लोकांना मटणाचं आमिष दाखवून त्यांचं अशा पद्धतीनं मटण खाऊन बटन दाबा म्हणणं अतिशय चुकीचं आहे. एवढा मोठ्या पदावर 4दा मुख्यमंत्रीपद ज्या घराण्यानं भोगलेलं आहे त्या माणसाला साधा आचारसंहिताची जाणीव नसू नये. वाईट गोष्ट इथं मी आता प्रीतीनगरमध्ये आलो. इथली वस्तुस्थिती बघा. इथं चालायला रस्ते नाहीत, हे कॉन्क्रीट रोड सगळे खोदून ठेवलेले आहेत. इथलं घाण काढायला कोणी येत नाही, इथं प्यायला पाणी नाही. आणि अशा पद्धतीनं या मातंग समाजाची वस्ती आहे. मोठ्या प्रमाणामध्ये इथं दुर्लक्ष आहे. तिकडं VIP रोडवर कॉन्क्रीटचे रस्ते करायला लागले. जे कामं झाली त्याच्यावर 2-2दा 3-3दा 4-4दा बिलं उचलून खायला लागले. त्या गरिबाकडे कोणी बघायला तयार नाही. अतिशय वाईट अवस्था, दयनीय अवस्था इथं झालेली आहे. आणि याला जे जबाबदार आहेत ते गेल्या 75 वर्षापासून अशोकराव आणि त्यांच्याचकडे सत्ता आहे. 1 वर्ष फक्त सुधाकर पांढरेच्या रूपाने शिवसेनेकडे सत्ता होती. परंतु शिवसेनेचे उमेदवार इथं निवडून आल्यानंतर या भागाचा पूर्ण चेहरा मेहरा पलटल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द मी जनतेला इथे द्यायसाठी आलेलो आहे. धन्यवाद.